कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता करावी. बच्चू कडू यांचे प्रतिपादन. शेतकऱ्यांना पोलिसांकडून अडवणूक केली जात आहे. बच्चू कडू यांचा पोलिसांवर आरोप. धनगर मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह शेतमजुरांच्या मागण्यांसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. अमरावतीच्या गाडगेबाबा मैदानापासून ते अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर शेकडो शेतकरी व मेंढपाळांचा मोर्चा जाऊन धडकला. या मोर्चामध्ये शेळ्या, मेंढ्या व घोडे देखील सहभागी झाले होते. संत गाडगेबाबाच्या मंदिरात वंदन करून गाडगेनगरपासून या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी बच्चू कडू यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला की कार्यकर्त्यांना व शेतकऱ्यांना पोलिसांकडून अडवल्या जाते आहे. पोलिसांनी आंदोलन करताना अडवू नये असं बच्चू कडू यांनी म्हटलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी करू असं सांगितलं आहे. मात्र शेतकरी कर्जमाफीबाबत स्पष्टता दिली नाही. तर हिंदू शेतकरी आत्महत्या करत आहेत, पण राज्यातील केंद्रातील हिंदुत्ववादी सरकार यावर बोलत नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. याचबरोबर शेतकरी नेते महादेव जानकर सुद्धा आंदोलनात सहभागी झाले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसून आला. काही लोक धर्माच्या नावानं पाठवून हक्काची लढाई मागं पाडतात आणि जे धर्माच्या नावानं पाठवून हक्काची लढाई आमची मागं पाडत असन तो आज लट लेके आया, कल और कुछ लेके आएंगे. तुम्ही आम्हाला पाठवत असाल जाती धर्माच्या नावानं, कधी नाऱ्याच्या नावानं जर तुम्ही आम्हाला वेगळे करत असाल, एका इकडे मेंढपाळ मरतो, दुसऱ्या इकडे शेतकरी मरतो, तिसऱ्या इकडे आम्ही पाहतोय मच्छीमार आमचा भोई समाज मरतो. काम करणारा जगत कुठं? अरे ज्या मुंबई दिल्लीमध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बनतात त्या बिल्डिंगवर आमचा कष्ट करणारा, काम करणारा मजूर त्या बिल्डिंग बांधत असतो. लक्षात ठेव, कोई बिल्डर की ताकत नहीं 14 मजली पार करके काम करेगा करके. ये तो हमारा मजदूर की ताकत है जो 14 मजले पे जाकर काम करता है और वहां मजूरी मेहनत करके मजूर कमाता है. या देशात तोच मरता है. आम्हाला सांगायचंय तुम्ही मेंढपाळ घ्या, मेंढर घ्या, म्हशी घ्या, गाई घ्या आणि मग काय करा? मेंढर घेतले, गाई घेतल्या, बकऱ्या घेतल्या, कोंबड्या घेतल्या, कलेक्टरला द्या ना 2-3 साल. अरे जोडधंदा म्हणून तुम्ही आम्हाला मेंढर घ्यायला लावायचंय, तिकडे काय म्हणते म्हशी घ्यायला लावायचे, कोंबड्या घ्यायला लावायचे आणि त्या डुबीत. शेतकरी बांधवांना, मेंढपाळ बांधवांना इथून पुढे मोठ्या पार्टीला मतदान करू नका. काँग्रेस गद्दार आहे आणि भाजप महागद्दार आहे. त्या दोघांच्या मागे उभं राहिलं. बच्चू भाऊ काळजी करू नका. असाच मोर्चात आपल्याने तुला खाली कुठं काढू, पुण्याला काढू, औरंगाबादला काढू आणि शेतकरी आणि मेंढपाळ एकत्र येऊ. भारताची सत्ता हलवायची ताकद या दोघात आहे. काळजी करू नका. आय एम नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर. आताच बच्चू भाऊ बोलले नाईक साहेबाशी, वनमंत्र्याशी, मला वाटते आमच्या बहिणीशी बोलणं झालं. हा प्रश्न कलेक्टरला मी सांगू इच्छितो. जिल्ह्यात 2 मागण्या आहेत, त्या मेंढपाळाच्या सोडण्याचा प्रयत्न करा कलेक्टर साहेब. आणि राज्याचा जे धोरणात्मक निर्णय आहे ते राज्याच्या मुख्यमंत्र्याला सांगतो. तुमचा आजोळा आहे माझा आणि बच्चू कडूचा ऐका आणि ह्या शेतकऱ्याचं आणि मेंढपाळांचं प्रश्न सोडवण्यासाठी लवकरात लवकर मिटिंग लावण्याचा प्रयत्न करा. एवढंच त्यांना विनंती करतोय मी बांधवांना. आणि मेंढपाळांना माझी विनंती आहे, अरे किती दिवस आम्ही मेंढर राखायचे? दिल्लीत जाऊन तुम्ही मेंढर राखा ना. त्या दृष्टीने देखील आपण विचार केला पाहिजे. तुमची पोरं शिकवली पाहिजे.
दोघं जागे होय होय या. मामा. हा, इकडे बा. हो. इकडे बोला, इकडे जा.